नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. 4,04,000 ठेवीदारांचे तब्बल 4,500 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुटे उद्योग समूहाशी संबंधित असलेल्या सगळ्याच कंपन्यांमधील यंत्रसामग्री म्हणजेच मशिनरी जप्त करण्याची प्रक्रिया राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच CID कडून सुरू करण्यात आली आहे. सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीडसह छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, मुंबई आणि मध्य प्रदेशातील इंदूर अशा एकूण 52 शाखा होत्या. मागील 2 वर्षापासून या सर्व शाखांचे व्यवहार ठप्प असल्यानं लाखो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत. आणि याच घोटाळ्याप्रकरणी बीडसह विविध जिल्ह्यात सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्यासह इतर काही लोकांवर आतापर्यंत 65 गुन्हे दाखल झालेले आहेत. यापूर्वी या प्रकरणाचा तपास स्थानिक आर्थिक गुन्हे शाखा करत होती, परंतु घोटाळ्याची व्याप्ती पाहता राज्य सरकारनं याच प्रकरणाचा तपास CID कडे सोपवला आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली असून याच सुरेश कुटे यांनी ज्ञानराधाच्या निधीतून खाद्यतेल, स्थावर मालमत्ता, दुग्धजन्य पदार्थ, सॉफ्टवेअर अशा विविध कंपन्यांचं जाळं सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणी उभारलं होतं. याच कंपन्यांतील मशिनरी गेल्या 2 वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे CIDने आता याच उद्योगातील यंत्रसामग्रीची माहिती गोळा करायला सुरुवात केली असून या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे कारागृहामध्ये आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. त्यामुळे आता या यंत्रसामुग्रीमधून किती पैसा रिकव्हर होतो आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यायला कधी सुरुवात होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.